रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ उलटलेल्या एलपीजी गॅस टँकरमधील उर्वरित गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प आहे। घटनास्थळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक दुसऱ्या टँकरमध्ये गॅस ट्रान्सफर केला जात आहे। ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। प्रशासनाने वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त टँकर आधीच सरळ करण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी 3 ते 4 तास लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामस्थ बाळासाहेब धोंडे यांनी दिली। तुम्ही स्थानिक आहात, रात्रीच्या घडीला नेमकं काय घडलं आणि साधारणपणे सुरक्षित ठिकाणी जे हलवलंय लोकांना, ती प्रोसेस किंवा तो घटनाक्रम कसा होता? 10:30च्या दरम्यान एक गॅसचा टँकर खाली गेला आणि स्थानिक नागरिक पळत पळत या ठिकाणी आले। आसपासच्या घरातील सर्व नागरिकांना आवाहन केलं की प्रथमतः घरातील सर्व लाईट्स बंद करा, गॅस जर सुरू असेल तर तो बंद करा। सर्व नागरिकांनी आपल्या घरातील लाईटी बंद केल्या। त्यानंतर गॅसचे जे काही कनेक्शन वगैरे सुरू असेल ते बंद केलं आणि आसपासच्या सुरक्षित घरामध्ये नागरिकांना जायला त्यांनी आवाहन केलं। त्यानुसार आसपासचे जे नागरिक आहेत त्या आसपासच्या घरामध्ये जाऊन थांबलेले आहेत। बरं, आता सध्याचे नागरिक कुठे आहेत आणि कोणी रिटर्न आलाय का घरी किंवा कसं? थोडेफार रिटर्न आलेत, कारण जो टँकर गेला होता त्यातील गॅस आता रिकामा करून दुसऱ्या टँकरमध्ये तो भरण्यात आलेला आहे आणि ते आता बाजूला काढण्याचा प्रक्रिया प्रशासनाची सुरू आहे। त्यामुळे आता बऱ्यापैकी बाहेर गेलेले नागरिक ते आपल्या आपल्या घरामध्ये परतलेले आहेत।